आज आपल्याला बटाट्याचे वेफर्स करायचे आहेत। त्याच्यासाठी मी जवळजवळ 5 किलो बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वेफरसाठी शक्यतो मोठे बटाटे घ्यायचे। आणखीन बटाटा हा घट्ट असला पाहिजे असा। तुरटी लागते, थोडी तुरटी घेतलेली आहे। ती किती घालायची ते मी तुम्हाला नंतर सांगते। पूर्ण साल काढल्यानंतर हा बटाटा आपल्याला हे जे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे ना त्याच्यात घालायचं आहे, म्हणजे बटाटा आपला काळा पडत नाही। अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले 5 किलो बटाटे खिसून झालेले आहेत। त्यांना मी पाण्यात बुडतोपर्यंत भिजवलेलं आहे, आणि जर पाण्याच्या वर आले तर ते काळे पडण्याची शक्यता असते। आणखी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडी एवढीच तुरटी घेतलेली आहे। ही थोडी फिरवते आणि ह्याच्यात मी घालते, ती विरघळते। आणखीन एका ताटामध्ये पाणी घेतले। हे आपली चिप्सची मशीन आहे, त्याच्या साहाय्याने आपल्याला चिप्स करायचे आहेत। 2 प्रकारचे आहेत, एक प्लेन, आणखीन हे डिझाईनमध्ये। मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला चिप्स करून दाखवते। पाण्यातच खिसायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचं स्टार्च निघून जाईल। जर पाण्याच्या बाहेर जर आपण बटाटे खिसले तर ते काळे पडण्याची शक्यता असतेच। हे पहा, हे पहा आपले चिप्स तयार झाले आहे। अशा प्रकारे चिप्स करून घ्या। जी जाडी बघा एवढीच ठेवायची आहे आपल्याला। जरी खूप पातळ झाली, पहिल्यांदा माझे झाले होते ना, हे इतके पातळ झाले तर सुकल्यानंतर ना आणखीन पातळ होतात ते, आणि मग ते तळल्यानंतर लगेच करपले जातात। त्यामुळे थोडी चिप्स ह्याच्यात साठल्यानंतर काय करायचं आहे, ह्याचं स्टार्च निघतं असं, त्याच्यामुळे पाण्यातच ह्याला खिसायचं आहे। हे पण तुरटीचं जे पाणी, म्हणजे तुरटी आपण ज्यात घातली आहे ना, बारीक खडा घातलेला आहे, त्याच्यामध्ये हे चिप्स आपल्याला घालायचे आहेत। तुम्ही जर चिप्स करणार असाल तर आदल्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या टाईमला खिसले पाहिजेत। जवळजवळ 6 ते 7 तास तरी ते पाण्यामध्ये भिजले पाहिजेत, म्हणजे ते असे कडक होतात। एका साईडनेच खिसून घ्या व्यवस्थित। अगदी व्यवस्थित आपले हे चिप्स असे खिसले चाललेत। जाडी बघा ह्याची, तुम्हाला दाखवते मी। हेच बरोबर आहेत, ह्या टाईपचेच करून घ्यायचे। असे सगळे बटाटे मी खिसून घेते आणि नंतर थोडे तुम्हाला डिझाईनचे करून दाखवते। हे पहा आपले बटाट्याचे वेफर्स हे असे तयार झाले आहेत। दाखवते मी तुम्हाला। असं झालं ना, ह्याला थोडी स्टार्च एक बघा किती निघतं याचं। असं तुरटीचं पाणी आहे, त्याच्यात आपण हे घातलेले आहेत। आता आपल्याला डिझाईनमध्ये वेफर्स करायचे आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा आपले प्लेन वेफर्स तयार झाले आहेत। आता मी तुम्हाला डिझाईनचे वेफर्स कसे करायचे दाखवते। त्याच्यासाठी देखील हे दुसरं पाणी घेतलं आहे, दुसऱ्या डब्यामध्ये घेतले मी। त्याच्यात देखील थोडासाच तुरटीचा तुकडा आपल्याला थोडंसं फिरवते आणि नंतर त्याच्यात घालून टाकते, तो आपोआप विरघळेल। बटाटा असं घेतले, डिझाईनमध्ये करायचं आहे। उभं आडवं घ्यायचं आहे आपल्याला, एकदा उभं घ्यायचं, एकदा आडवं घ्यायचं।
म्हणजे आपल्याला डिझाईनमध्ये छान असे वेफर्स आपले तयार होते. पहा, छान असे आपले डिझाईनमधले वेफर्स तयार झाले आहेत. असे सगळे वेफर्स मी करून घेते. हे बघा, हे आपले प्लेन वेफर्स आणि हे डिझाईनमधले वेफर्स तयार झाले आहेत. आता ह्याला आपण 2 पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे रात्रभर. हे बघा, दुसऱ्या दिवशी आपले चिप्स असे झालेले आहेत, कडक झालेत ते. हे दाखवते, छान असे झालेत. पण तरी देखील मी 2 भांड्यांमधून पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एका भांड्यात एवढा तुरटीचा तुकडा मी घालणार आहे. हे पहा, आणि हे पुन्हा मी पहिला तुरटीच्या पाण्यात ट्रान्सफर करून घेते. पाणी हळूहळू काढायचं ह्यातलं, म्हणजे आपले चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतील. जे मोठं भांडं आहे ते मला पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे चिप्स करण्यासाठी. ह्याला मी ह्याच्यात घालून ठेवते आणि राहिलेलं देखील मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते. मोठ्या भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं. साधारणतः 2 चमचे मी मीठ घालते आणि ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं मिठाला. आता हे जे चांगलं पाणी आहे, म्हणजे ह्याच्यात तुरटी नाही आहे, ते चिप्स आहेत ना, ते आपल्याला त्या पातेल्यात सोडायचे आहे. शक्यतो भांडं हे मोठंच घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चिप्स दबले जाणार नाहीत आपले. हा अंदाज घ्यायचा भांड्यामध्ये किती चिप्स झाले ह्याचा. अजून थोडे ह्याच्यात चिप्स बसतात. चिप्स ह्याच्यात घातलेले आहेत. आता एवढेच ठेवायचे आहेत आपल्याला. त्याला अधूनमधून ना आपल्याला असं ढवळायचं आहे. मिठाचं प्रमाण देखील तुम्ही थोडंसं ह्याच्यातलं पाणी हातावर घेऊन बघू शकता, म्हणजे कमी जास्त होणार नाही. अधूनमधून व्यवस्थित ह्याला ढवळून घ्यायचं. नुसतं ठेवून असं राहायचं नाही, कारण ते बटाटे खाली चिटकण्याची शक्यता असते. हे पहा, आपले बटाट्याचे वेफर्स हे तयार झाले आहेत. आता ह्याला आपण चेक कसं करायचं, एक चिप्स असं काढून घ्यायचं, एक चिप्स असं काढून घ्यायचं आणि ते असं कागदासारखं फाटतं का आपण चेक करायचं. हे पहा, आणखीन एक दुसरी पद्धत, त्याला तुम्ही असं नखाने जरी बघितलं, दाबलं तरी त्यात आपलं नखं घुसलं पाहिजे. असं 2 पद्धतीने आपण हे वेफर्स तयार झालेत की आपण पाहू शकतो. आता ह्याला मी काढून घेते. गॅस चालूच आहे आपला. ह्याच्यातलं पाणी सगळं गाळून घ्यायचं आणि ह्याच्यात
बस पसरूनच घ्या. असे सगळे वेफर्स आपल्याला बटाट्याच्या ह्याच्यातून काढून घ्यायचे आहेत. पसरूनच टाका, एकावर एक पडू देऊ नका. सगळे वेफर्स आपण ह्याच्यातून काढून घेतल्यानंतर राहिलेले जे आहेत ते देखील मी ह्याच पाण्यामध्ये घालणार आहे. मिठाचा मात्र अंदाज बघायचा, कारण मीठ ओढून घेतलेलं असते ना, त्याच्यामुळे थोडं मीठ आपल्याला ह्याच्यात घालावं लागेल. हे राहिलेले देखील आपल्याला पाणी निथळून ह्याच पाण्यात घालायचे आहे. साधारणतः मला पहिले चिप्स काढायला 20-1 मिनिट लागले, कारण माझी गॅसची थोडी फ्लेम कमी आहे. मोठ्या फ्लेमवरच आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहेत. राहिलेले सगळे मी ह्याच्यात आता घालून घेते. हे बघा, आपले चिप्स तयार झाले आहेत. हे असे ट्रान्सपरंट दिसतात. त्याला असे एक एक करून आपल्याला घालायचे आहेत. जर तुमच्याकडे बाहेर उन्हात घालायला जागा नसेल तर तुम्ही 2 दिवस घरामध्ये सुकवून तिसऱ्या दिवशी उन्हात ठेवले तरी चालतील. हे दिसताना जरी खूप दिसत असले तर सुकल्यानंतर खूपच कमी होतात. हे पहा, 3 दिवस सुकल्यानंतर हे असे वेफर्स आपले तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र आणि कडक सुकलेले आहेत. मी 2 दिवस घरात सुकवले त्याला. त्याच्यानंतर एक 2 ते 3 तास तुम्ही उन्हामध्ये ह्याला सुकवून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याला तळून पाहूयात. तेल व्यवस्थित काढल्यानंतरच आपल्याला वेफर्स त्याच्यात घालायचे आहेत. हे पहा, बघा, खूपच छान असे हे वेफर्स तयार झाले आहेत. त्याला एक 2-3 तास उन्हामध्ये सुकवणं खूप गरजेचं आहे आपल्याला, कारण आपण हे वर्षभर ठेवणार असतो. ह्याला उन्हामध्ये सुकवणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला वर्षभर घरी ठेवावं लागतं. हे पहा, हे डिझाईनचेही खूप छान झालेले आहेत. खूपच छान आपले वेफर्स तयार झालेले आहेत. हे बघा, मी जवळूनही दाखवते तुम्हाला. दोन्ही छान झाले, हे जाळीचे, आणखीन हे प्लेन. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.